गाजरचा हलवा तर आपण कायमच करतो, पण कधीतरी गाजरची भाजी देखील करून बघा, खूप टेस्टी होते. इथे मी 2 मोठे साईजचे गाजर घेतलेले आहेत. त्यांची वरची साल काढून आणि ते बारीक असं कट करून घेते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी गाजर कापून घेतलेले आहेत. लहान मुलांना देखील ही भाजी नक्कीच आवडेल. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आता कढईत मी तेल टाकून घेतलेलं आहे. इकडे आता फोडणी देते. मोहरी, जिरं आणि हिंग टाकून फोडणी देऊन घेते. त्यातच मी आता लसूण असं बारीक कापून घेतलेला आहे, ठेचलेला नाही. ठेचलेलं लसूण आणि कापलेल्या लसूणची सुद्धा टेस्ट वेगळी लागते. इथे आता मी गाजरचे कापले होते इथे छान परतून घेते तेलात. या भाजीला अजिबात पाणी टाकण्याची गरज पडत नाही, कारण गाजरचंच पाणी सुटतं. तुम्ही इथे बघू शकता कसं पाणी सुटलेलं आहे परततानाच. आता चवीनुसार याच्यात मीठ टाकून घेते. मीठ टाकून 2 ते 3 मिनटं थोडं शिजवून घेते आणि शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजून होतात. आता इथे मी हळद आणि आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकते. तुम्ही याच्यात हिरव्या मिरचीचा ठेचा देखील वापरू शकतात, पण लहान मुलं खातात म्हणून मी मिरच्या नाही वापरल्या. लाल तिखटच इथे टाकलेलं आहे. आणि इथे आता अर्धा किंवा 1 चमचा साखर मी यात घालते. त्यानंतर 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि 5 मिनटं कमी गॅसवर त्याला शिजवू देते. आता आपली भाजी छान तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालून खूप छान अशी दिसते. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगा. धन्यवाद.